नमस्कार, मी आशिष दीपक देसाई आणि तुम्ही पाहता दृष्टी फॉरेन्सिक लॅब। आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा विषय, तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंपॅरिझन। जेव्हा कोणी एखाद्या वस्तूवर दाब टाकतो, जसे की कोणीतरी लिहिताना किंवा स्वाक्षरी करत असताना तो ज्यावेळी प्रेशर देतात, त्यावेळी प्रेशर दिल्यानंतर त्याच्या शाईचा काही भाग त्या पेपरावर येतो, तो भाग गडद असतो। तसेच त्या भागाचे इम्प्रेशन दिल्यानंतर बॅक साईडला सुद्धा आपल्याला इम्प्रेशन दिसतं ज्यावेळी प्रेशर दिलं जातं। यालाच प्रिन्सिपल ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात। हा प्रिन्सिपल मुख्यतः डॉक्युमेंट एक्झामिनेशन, सिग्नेचर एक्झामिनेशन आणि हँडरायटिंग एक्झामिनेशन मध्ये वापरला जातो। हे तत्व वापरून आपण खरी सही आणि खोटी सही मधील फरक ओळखून त्यामध्ये झालेल्या चेंजेस किंवा जी फॉर्जरी केलेली आहे हे आपण या तत्वाचा वापर करून सिद्ध करू शकतो। हे तत्व सामान्य लोकांसाठी किंवा ज्या लोकांना वाटते की आपली सही खोटी झालेली आहे किंवा हस्ताक्षर खोटं केलेलं आहे किंवा डॉक्युमेंट एक्झामिनेशन करायचं, त्यामध्ये हे सामान्य लोकांसाठी एकदम उपयुक्त असे हे तत्व आहे। कोर्टामध्ये ज्यावेळी सिग्नेचर एक्झामिनेशनची केस असते किंवा सिग्नेचर एक्झामिनेशनचा फॉरेन्सिक रिपोर्ट येतो, त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ कंपॅरिझनचे खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व येते आणि त्या आधारे आपणाला न्याय सुद्धा मिळू शकतो। त्यावेळी तुमची काही कागदपत्रे खोटी झाली असतील, तुमच्या प्रॉपर्टी संबंधी, तुमच्या जमिनी संबंधी किंवा तुमच्या पैशाच्या व्यवहारामध्ये आर्थिक घोटाळा सुद्धा झाला असेल, तर हे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंपॅरिझन तुमचे सत्य बाहेर आणू शकते। प्रिन्सिपल ऑफ कंपॅरिझन हे तत्व तुम्हाला समजले का? जर समजले असेल तर तुमच्याकडे कोणतं उदाहरण आहे का किंवा तुम्ही याच्याबद्दल काय ऐकलं असाल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशा वेगवेगळ्या फॉरेन्सिकच्या व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।